करू सांग. सो द नेक्स्ट इज निमॅटोडा. आणि हे जे म्हटलंय ना, वन वे गट अँड ट्यूब विदिन अ ट्यूब. तुमच्या HSC ने म्हटलंय ना हे असं, ट्यूब विदिन अ ट्यूब. ओके, tube within the tube body plan. Digestive system is present in the tube like body cavity. Mouth and anus are two separate ends of digestive system. Annelida onwards, all phylum show this type of body plan. Yeah, Achelminthes is also having tube within a tube. म्हणजे काय, बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमची ट्यूब आहे. सॉरी, नो, आपली पण बॉडी ट्यूब विदिन ट्यूब आहे. अरे ट्यूब आहे आणि ट्यूब मध्ये कसं म्हणजे दिस इज अ ट्यूब. आता ती बंपर ट्यूब आहे, बारीक ट्यूब आहे, दॅट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. ओके, बट देन वी हॅव अ ट्यूब ऑफ digestive system. So where the mouth is separate and anus is separate. So this is a mouth and this is an anus. Both openings are separate. So that is a tube within tube body plan. And here tube within tube आलं म्हणून your NCERT has mentioned blind sac body plan. Okay, tube within tube and then HSC. It is a blind sac body plan. Mention करा है. कालच्या आपण जे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन केलं. हा, so here in the blind sac body plan, body is having a single opening. So the same is for mouth and the same is for anus. समजलं? Single opening. Mouth and anus same. Mouth पण तेच आणि anus पण तेच. There is just a single opening. हो ना, म्हणजे निमॅटोडा आणि ह्याच्या पुढचे सगळे इज अ बॉडी विदिन बॉडी प्लॅन. आपला पण इज अ बॉडी विदिन बॉडी प्लॅन. त्याच्या खालचे जे होते लोअर, दे हॅव दिस ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ओके, सो ब्लाइंड बॉडी प्लॅन इज निडारिया और अदर एनिमल्स विच आर लोअर टू दिस. ठीक आहे, सो दॅट इज अ ट्यूब. मग आपण काय काय यांनी दिलंय, सेल ऍग्रीगेट. सेल ऍग्रीगेट कोणाचा आहे? पोरीफेरा. हा, ट्यूब विदिन ट्यूब निमॅटोडाच्या पुढचे, आणि ब्लाइंड सॅक पोरीफेरा आणि निमॅटोडाच्या मध्ये. ओके, व्हेरी मायन्यूट ना, म्हणून तर ते निडोब्लास्ट वगैरे सेल्स आहेत त्यांना. सो दॅट हेल्प्स फॉर डिफेन्स. ओके, द बॉडी ऑफ निमॅटोड. सो ह्याचं सांगा चला. बॉडी निमॅटोडाचं एक्झाम्पल, पॉप्युलर एक्झाम्पल या. अस्कॅरिसची स्पेसिस सांगा. अस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड्स. अस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड्स, राऊंड गम. आणि ह्याच्या मी एक आर्टिकल वाचलं होतं, US मध्ये कुठली तरी होतं ते, आय डोंट रिमेंबर, खूप वर्षापूर्वी वाचलं होतं. ती आई असते, तिच्या आईला वाटतं की माझ्या मुलीने ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये जावं, आणि ती मदर तिला अस्कॅरिसच्या एगनी भरलेली कॅप्सूल देते. सो दॅट देर विल बी द इंटेस्टिनल ब्लॉकेजेस अँड द गर्ल विल नॉट ईट टू मच. So she will maintain a body structure. And then she gave daily one capsule to that girl. That capsule madna te egg hatches develop into ascaris. The total intestinal block, there were kilos of ascaris removed from removed from her intestine. So all right, so that was a news, maybe many years back. I have read it somewhere. Okay, so maybe, so this nematode again, you remember it is a helminthic helminthic parasite. Nematoda म्हणजे सिलेंडर. हा, तिला कसं माहिती असेल? आई देत होती, ती घेत होती.
म्हणजे मदर्स, सम मदर्स आर सो possessive. मदर माइट हॅव सेड की विटॅमिन कॅप्सूल हे ते घे. एज काय आलं त्यामध्ये? ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये जाणार म्हणजे 20-25च्या दरम्यानची. ओके चला ओके. सो बॉडी सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक आता पुढचे सगळे. हा पण सुडो सिलोमेट आहे. हा कसा होता विथ सिलोमेट? प्लॅटी हेल्मिन्थस वॉज विथ सिलोमेट, असिलोमेट. आणि हा सुडो सिलोमेट लक्षात ठेवा. येस आणि मग सिलोमेट येईल. अनसेगमेंटेड, ट्रान्सपरंट, कोलॅजिनस क्युटिकल. हे आपल्या एनसीईआरटी नसेल दिलं तर नका करू, तुम्हाला ते जड होतं. ओके सो द बॉडी सिलेंड्रिकल, रेनिट ग्लँड आत्ताच दाखवलं ना, निमॅट हेल्मिन्थस मधलं रेनिट ग्लँड. नॉट नेसेसरली पॅरासाइट, द पॉप्युलर इज अ पॅरासाइटिक वन. राऊंड गोम पॉप्युलर काय, हा विचेरेरिया पण पॅरासाइटिक आहे, अँकिलोस्टोमा पण पॅरासाइटिक आहे. तिन्ही एक्झाम्पल जे दिले ते पॅरासाइटिक आहेत ह्याच्यातले. सो दे कॅन बी aquatic, फ्री लिव्हिंग, बट याच्यातले जे तिन्ही एक्झाम्पल्स आहेत ना एनसीईआरटीचे, ऑल आर द पॅरासाइटिक. आणि रेनिट ग्लँड आता मी कुठल्या पेजवर सांगितलं होतं? दिलाय का बघा रेनिट ग्लँड. रोटिफर, some annelid, protonephridia, some of these structures. तिथेच असेल. काय? नाही नाही आपण अॅनिमल करतो. काय? नाही नाही दिस इज काय नाही 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 काय म्हणते तुम्हाला कळलं नाही काय वाचते तू? Parasitic in plants. So that helminth, other helminths which might be infecting to plant. Plant ला जसे इन्फेक्शन होतात. ओके प्लांट ला जसे बाकीचे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, फंगस आहे इन्फेक्ट होतात, तसे हे पण पॅरासाइट पण इन्फेक्ट करतात बिकॉज इट इज अ लिव्हिंग. सो दे माइट बी इन्फेक्टिंग टू प्लांट्स ऑल्सो. ओके एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट. सो ट्यूब विदिन ट्यूब, लिहून ठेवा तिकडे ट्यूब विदिन ट्यूब. एनसीईआरटी मध्ये मेन्शन करा म्हणजे वाचाल. रिनेट ग्लँड, एक्सक्रीशन दिलंय का इथे रिनेट ग्लँड? खूप भारी प्लांट मधलं आहे ना पॅरासिटिक. ते पहिले काय करतात आपण बायोटेक स्टार्टला ना स्पाइक येतो पुढे, फक्त प्लांटच्या स्टेम मध्ये जातं आणि मग पूर्ण जातं करत राहतं असं जात असेल. आणि मग त्याच्यातून परत स्पाइक. ओके सो तिथे फक्त रिनेट ग्लँड मेन्शन करून ठेवा. एक्सक्रिटरी ऑर्गन रिनेट ग्लँड. सेन्स ऑर्गन हे नाही केलं तरी चालणार आहे. चला पुढे. सेक्सेस आर सेपरेट डायोशियस. मेल अँड फिमेल कॅन बी डिस्टिंग्विश्ड. फिमेल इथे दाखवली. फिमेल इज जनरली लॉंगर आणि मेल जो आहे त्याचा पोस्टेरियर एंड इज कॉइल्ड. हो तुमच्या स्कूलमध्ये पण स्पेसिमेन्स असतील. सो अस्कॅरिस परत तुम्ही ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये करणार आहे. अस्कॅरिसचं इन्फेक्शन कसं ट्रान्सफर होतं म्हणजे राऊंड वर्मचं. अस्कॅरिस इज अ राऊंड वर्म. when you eat undercooked or not properly washed food or you can say vegetable. Okay आणि ह्याचा जो इन्फेक्टिव्ह, see every parasite is having their infective form आणि mode of infection. इन्फेक्टिव्ह फॉर्म इज व्हॉट की ते जर बॉडीमध्ये गेलं तरच इन्फेक्शन होणार. दॅट इज व्हॉट इज अ इन्फेक्टिव्ह फॉर्म. आणि मोड ऑफ इन्फेक्शन कशामधून ते बॉडीमध्ये गेले. सो याचा मोड ऑफ इन्फेक्शन इज फिको ओरल रूट त्याला म्हणतात. फिको ओरल रूट म्हणजे काय? फूड अँड वॉटर. सो अनहायजेनिक फूड अँड वॉटर.
मग ह्याचा हा झाला मोड ऑफ इन्फेक्शन. इन्फेक्टिव्ह फॉर्म काय ह्याचा? फर्टिलाइज्ड एग. हे येणार आहे तुम्हाला ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये. फर्टिलाइज्ड एग इज अ इन्फेक्टिव्ह फॉर्म. म्हणजे काय? तो फर्टिलाइज्ड एग बॉडीमध्ये गेला तरच त्याच्यापासून ती लार्वी किंवा तो वर्म डेव्हलप होतो. आणि ह्याचा इन्फेक्टिव्ह फॉर्म काय होता टेपवर्मचा? सिस्टिसर्कस लार्वा. आणि what is a mode of infection? Beef and pork. Undercooked beef and pork which is infected with सिस्टिसर्कस लार्वा. आता अस्कॅरिसचं ते झालं. वुचेरेरिया त्याचे 2 स्पीसीज आणि HSC वाल्यांचा हा फेवरेट क्वेश्चन 12वी ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये. वुचेरेरिया बँक्रॉफ्टी आणि वुचेरेरिया मलाई आय गेस. वुचेरेरिया हत्ती रोग ज्याला म्हणतात ना, फिलारियल वर्म, फिलारियासिस. हत्ती रोग माहिती आहे ना, एलिफंटियासिस. हत्ती सारखे हातपाय होते बिकॉज ऑफ दिस वर्म वुचेरेरिया. बँक्रॉफ्टी आणि मलाई अशा त्याच्या ट्रीट करू शकतो इफ डायग्नोस्ड प्रॉपरली. आणि हा कसा होतो बघा, पुढच्या पेजवर ऑर्थ्रोपोडा दिलेला आहे त्याच्या पॅरलल पेजवर. सो दॅट इज अ क्युलेक्स मस्किटो. क्युलेक्स मस्किटो मध्ये हा वर्म राहतो. कोणता? वुचेरेरिया फिलारियल वर्म लीडिंग टू फिलारियासिस और एलिफंटियासिस. मग हा वुचेरेरिया कशामुळे होतो किंवा फिलारियासिस और एलिफंटियासिस या क्युलेक्स मस्किटोच्या बाईटने. मग त्याच्यामध्ये दोन्ही कंबाईन करून प्रश्न येतील आणि मग असं एनसीआरटीचं आउट आहे असं नाही म्हणताय. एलिफंटियासिस. हा ठीक आहे. अंकायलोस्टोमा हुकवर्म, अंकायलोस्टोमा डिओडेनाली असं त्याचं स्पीसीज आहे. आणि दिस इज लिडिंग टू अगेन इंटेस्टिनल ऍज वेल ऍज त्याची लार्वी जी आहे ती ब्लड सक करत बसते आणि म्हणून सिव्हिअर अॅनिमिया. कोणाची अँकिलोस्टोमा. पुढचं हुकवर्म. मेन्शन करा तिथे, नुसतं बघू नका. बघून तुमच्या डोक्यात नाही जात ते. वी ऑल आर व्हेरी नॉर्मल, नॉट इवन स्वेलिंग होत. सगळे लिम्फॅटिक वेसल्स सुचतात. अर्ली डायग्नोसिस झालं तर होऊ शकतं. काय होतं माहित नाही, पण लिम्फॅटिक वेसल मग सुचतात. दॅट इज अ फिलारियासिस. कोणामुळे होतो फिलारियासिस? हा नीट वाल्यांचा परत फेवरेट क्वेश्चन. अनाफिलस मुळे काय होतं, क्युलेक्स मुळे काय होतं आणि एडिस मुळे काय होतं? वेक्टर बॉर्न ऑर्थ्रोपोडा मधले. अँकिलोस्टोमा परत इंटेस्टाईन म्हणजे सगळे सिम्पटम सेम, नॉशिया, वॉमिटिंग, लूज मोशन, कॉन्स्टिपेशन. पण ह्याची लार्वी जी आहे ती ब्लड सक करते म्हणून अॅनिमिया. काय 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 देते? हेच ना राऊंड वॉर्मचं परत म्हणजे इंटेस्टिनल पॅरासाइट. अस्कॅरियासिस. व्हेरी कॉमन इन चिल्ड्रन. व्हेरी कॉमन इन चिल्ड्रन. माती खात असतात. माती खातात, कुठेही खेळतात. मग आता तर ते मोबाईलच खेळतात. पण त्यांना ती कॅल्शियमची डेफिशियन्सी. हो, मग व्हेरी कॉमन इन दोज. Chalo, say come back to here. Males have curved posterior end and the female are straight. Female are longer compared to male in ascariasis. Okay.
आणि याच्या लाईफ सायकलवर तुम्हाला क्वेश्चन येतील. नाव द फर्टिलायझेशन इज इंटरनल, मेजॉरिटी आर ओव्हिपॅरस. यू आर ओव्हिपॅरस. मला अर्थ सांगायचा, डेव्हलपमेंट इज डायरेक्ट और मे बी इनडायरेक्ट. अस्कॅरियासिस ची डायरेक्ट, कारण त्या एग मधनं डायरेक्ट अडल्ट सारखाच दिसतो तो येणारा पिल्लू बाहेर. नो लार्वा स्टेज. आता मला सांगा, ओव्हिपॅरस, ओव्हिपॅरस आणि व्हिव्हिपॅरस. ओके, करेक्ट. आणि व्हिव्हिपॅरस, येस, वी आर व्हिव्हिपॅरस. वी आर गिव्हिंग डायरेक्ट बर्थ टू द यंग वन. ओव्हो इज व्हॉट? ओव्ही इज गिव्हिंग, लेइंग एग. मग तो एग आईच्या पोटातच राहतो, तो यंग तिथेच तयार होतो आणि मग देन इट हॅचेस डायरेक्टली. सो दॅट इज अ करेक्ट ओव्हिपॅरस. इथे दिलंय बघा. रे वा, आय एम सो एफर्टफुल. आय हॅव गिव्हन यू द स्लाइड. Lay eggs. Viviparous gave birth to their young ones, humans, cat and dogs. Ovoviviparous animal produce eggs, but instead of laying, egg develop within the mother's body. तर चला लिहा हे फटाफट. तुमच्यासाठी स्लाइड पण टाकून ठेवली. देन फर्दर तुम्हाला येईल, आताच कुठेतरी येईल, क्लिडॉइक एग्स. क्लिडॉइक एग्स. क्लिडॉइक म्हणजे काय? इथे लिहून ठेवा. क्लिडॉइक, CLEIDOIC, क्लिडॉइक एग. हा पण रिप्रोडक्शन मध्ये परत फेवरेट आहे. सगळे टॉपिक ना इन्व्हॉल्ड इन वन अदर. ओव्हिपॅरस, दे ले एग्स which are called as a some of the oviparous. Cleidoic eggs. We also produce egg. Human females are also having the egg, ovum. But our is not cleidoic. No, the cleidoic egg which is containing good amount of yolk. Yes, yolk. का yolk? कारण ते एग्स टाकून देतात बर्ड. जसं कबुतराचे एग्स आर व्हेरी कॉमन इन एव्हरी हाऊस ज्यांचं गार्डन बिर्डन असेल तिकडे, तर त्या कबुतराच्या नेट लावतात, हो ना. सो दे ले एग्स आणि मग ते सोडून देतात, म्हणजे त्याला वॉर्म वगैरे करतात. पण मग ते योक जे आहे त्या डेव्हलपिंग बेबीला मग न्यूट्रिशन आतमध्ये कोण प्रोव्हाइड करेल? तर मग तो योक प्रोव्हाइड करेल. सो दे हॅव द सफिशियंट अमाउंट ऑफ योक. येस येस. Okay, so oviparous, viviparous and ovoviviparous. लिही रे तू बोलतोस फार. येस 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 येस. आणि आता हे मी रिप्रोडक्शन मध्ये विचारेल तेव्हा असे फेसेस करायचे. आम्ही कधी ऐकलंच नाही, मग मी पुन्हा तुम्हाला, पण मी 12वीला काहीच रेकॉर्डिंग करणार नाही. नॉट गोइंग टू रेकॉर्ड बिकॉज इट्स ऑफलाईन. सो नो रेकॉर्डिंग कंपल्सरी. कारण हे ऑनलाईन असेल की मग खूप ऑप्शन्स असतात ना क्लासला नाही येण्याचे, तर ते बंद. एक तर यू अटेंड कम्प्लीट ऑफलाईन और यू अटेंड कम्प्लीट, पण ती शक्यता खूप कमी. काय शार्क, हा शेलविंथस मध्ये असेल कुठले, आता शोधायला लागेल ते कुठले नेमके ओव्हिविविपॅरस, बिकॉज यू नो देर आर 1.7 मिलियन्स एनिमल स्पीसीज. सो रिअली डिफिकल्ट टू रिमेंबर. नाही, आपण व्हिव्हिपॅरस. आपला एग गेट फर्टिलाइज्ड विथ, मग तो एक थोडीच राहतो, मग देन स्टार्ट डेव्हलपिंग ना.
मग तो एग येतो, तो मदर्स बॉडी मध्ये डेव्हलप होत राहतो. आपला एग तसाच्या तसा नाही राहत, आपला फर्टिलाइज होऊन जातो स्पर्म बरोबर ड्युरिंग रिप्रोडक्शन. त्याच्यामुळे वी आर नॉट ओव्होविविपॅरस. नाही, बट इन्स्टेड ऑफ लेईंग द एग डेव्हलप विदिन द मदर्स बॉडी. तो एक तसाच राहतो, मदर्स बॉडी मध्ये डेव्हलप होत राहतो. मग द मेल विल डोनेट ना. एग असतं बॉडीमध्ये, मग ते डेव्हलप होतं, फ्युजेस विथ द स्पर्म आणि मग ते डेव्हलप होत राहत. ओव्हीव्हीव्ही मग आपल्यामध्ये आपला तो फर्टिलाइज होऊन वेगळा प्रोडक्ट झायगोट बनून जातं. यांचं झायगोट नाही बनत. इन्सेक्ट मध्ये बेडूक इन्सेक्ट आहे का? The bedok is not ovoviviparous. Bedok is oviparous. हा बर्ड्स म्हणजे कॉमन. आता आपण ओव्हीवी मध्ये हे तीनच दिले, पण हे तीनच आहे का नाही? देयर आर सो मेनी अदर्स ना मॅमल्स. मॅम याला ओव्हीपॅरस एग लेइंग मॅमल. प्लॅटिपस बाकी फीचर्स त्याचे मॅमल सारखे ना. मॅमल्स बेसिक इज दे हॅव अ मॅमरी ग्लँड. तो मॅमरी ग्लँड असेल सो दे आर द मॅमल्स. मग त्याचे बाकीचे अजून काही जे फीचर्स आहेत बघू ना आपण मॅमल्स मध्ये, ते सगळे आर मॅचिंग विथ प्लॅटिपस. ओनली इट इज एग. सो वी से एक्सेप्शन्स आर ऑलवेज देयर. ओके नाही नाही, मग ते एग लेइंग येतं, मग मिल्क बघायला लागेल प्रोड्यूस करतं की नाही. बट एग लेइंग असल्यावर मग आय डोंट थिंक सो इट इज प्रोड्युसिंग मिल्क. द वन विच इज गिव्हिंग डायरेक्ट बर्थ, देन दे विल बी प्रोड्युसिंग मिल्क. सो दे मे नॉट बी. मग ते मदर टेक केअर. मदर टेक सो हे सगळे आपण केले. हा द बॉडी अचेलमिंथस सर्क्युलर, हेन्स राउंड वर्म्स, फ्री लिव्हिंग, aquatic, terrestrial, parasitic in plants and animal, have organ system level of organization, bilaterally symmetrical, triploblastic, pseudocoelomate, alimentary canal is complete, so tube within tube. ओके. एक्सक्रिटरी काय त्यांचं बोला. एक्सक्रिटरी एक्सक्रिटरी ऑर्गन काय त्यांचं, काय लिहिलं ना आपण इथे? लिहिलं की नाही तुम्ही? तुम्हाला म्हटलं लिहा तिथे. हे पण दाखवलं. इथे मी अंडरलाईन पण करून ठेवली, तेव्हा नाही लिहिले ना. मग या रिनेट ग्लँड्स. ओके. त्याच्यानंतर काय अजून? फ्रॉम द बॉडी पोर्स, सो दे आर डायोशियस. मेल अँड फिमेल आर डिस्टिंक्ट. फिमेल लॉंगर. फर्टिलायझेशन इंटरनल. डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट पण. आणि अस्कॅरिज, विचेरेरिया, अँकिलोस्टोमा. क्लिअर? किती वेळ राहिला? हा चला मग नेक्स्ट. ठीक आहे. आहे कमी टाकलेलं ह्याच्यात पुढचं काय? अॅनिलिडा काय येत नाही ते? अॅनिलिडा नाही येत. नाही ना, अॅनिलिडाची टाकली नाही. स्टॉप शेअरिंग केल्यावर हे जे दुसरं शेअर करते ते का नाही येत? अॅनिलिडाचे का? अच्छा, अॅनिलिडाचे. मला वाटलं थँक्यूच कसं काय.
येस, सो ॲनिलिडा इथे अर्थवॉर्मचं थोडंसं डिटेल आपण करून टाकू. आता प्रिव्हियस रेकॉर्डेड व्हिडिओज आय सेंड इट टू यू. नाही बघणार, मला माहिती. ॲनिलिडा, द सेगमेंटेड बॉडी प्लान, बॉडी इज हॅव्हिंग अनिल्स. ॲनिलिडा, द टर्म कॉइन्ड बाय लॅमार्क. लॅमार्कने बऱ्याच गोष्टी केल्या, त्याच्यातला ॲनिलिडाला नाव त्याने दिलं, ॲनिलिडा. चल, सो हे तुमचं एनसीआरटी. aquatic, fresh water, marine water, or it is a terrestrial, free living, parasitic, exhibiting organ system level of organization. आता पुढे generally bilateral symmetry, triploblastic. दिसतंय ना ईशा? दिसतंय ना मॅम. दिसतंय ना? चल. हो, हो, हो. Metabolically segmented, coelomate. याच्या आधीचा कसा होता? व्हॉट सिलोमेट? हा, त्याच्या आधीचा. हा, आता इथून सिलोमेट. तर बॉडी सरफेस इज सेगमेंट विच इज कॉल्ड ॲज अ मेटामर्स. मेटामर्स कळलं ना काय? रिपीट ऑर्गन्स. या जस्ट दिसतात रिंग लाईक स्ट्रक्चर, दीज आर द मेटामर्स. ओके. Phylum name is Annelida. काय दिसतं? हो. Latin annulus, that is meaning ring, little ring. They have the longitudinal and circular muscles which help in locomotion. Important. Aquatic annelids is a continuation. Aquatic annelid कोण आहे? Nereis, which is possessing this parapodia for locomotion. Pseudopodia sarka, they have that leg-like structure, parapodia. A closed circulatory system. Nephridia, yes, bol. Locomotion. Yes, Nereis. Yes, locomotion. Nephridia for excretion, osmoregulation and excretion. काय काय बघितलं सांगा? अचेलमिन्थसचं काय होतं फॉर एक्सक्रीशन? हा. प्लॅटीहेल्मिन्थसचं एक्सक्रीशन, फ्लेम सेल्स. आणि ॲनिलिडाचं नेफ्रेडिया. लिहून ठेवा असं कुठेतरी, तिथे लिहून ठेवा, नाही तर एक चार्ट मध्ये असं इथे जागा जागा असते तुमच्याकडे. सो समवेअर यू राईट इट डाऊन, कारण तुम्हाला ते एक्सक्रीशन मध्ये परत येईल. बघ इथे पण जागा. सो हिअर ऑल्सो यू कॅन राईट ऑन पेज नंबर 51 गार्गी. यू हॅव हिअर स्पेस. सी इथे. सो प्लॅटीहेल्मिन्थस, फ्लेम सेल्स, ॲनिलिडा रिनेट, अचेलमिन्थस रिनेट सेल्स आणि ॲनिलिडा नेफ्रिडिया. So Nereis is aquatic and which is dioecious. म्हणजे dioecious म्हणजे मेल अँड फिमेल सेपरेट. आणि अर्थवर्म अँड लीचेस आर मोनोशियस. अर्थवर्म अँड लीचेस आर मोनोशियस. नेरिस ह्याच्यातला डायोशियस. रिप्रोडक्शन इज सेक्शुअल. त्याच्यातलं महत्वाचं काय काय? मेटामर्थ, हे सगळे फीचर्स, बायलॅटरल, ट्रिप्लोब्लास्टिक, मेटामरिकली सेगमेंटेड, लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल फॉर लोकोमोशन. नेरिस मध्ये पॅरापोडिया फॉर लोकोमोशन, क्लोज सर्क्युलेटरी, नेफ्रिडिया. नेरिस डायोशियस, अर्थवर्म अँड लीचेस आर मोनोशियस. एनसीआरटीचं स्क्रीनशॉट. ऑल राईट, नाऊ ह्याचे एक्झाम्पल्स बघा. नेरिस, फेरिथिमा, अर्थवर्म, फेरिथिमा पोस्टुमा.
म्हणजे अर्थवर्म नाही असं म्हणू नका, अॅनिमल किंगडम मध्ये क्वेश्चन्स येतील. तो फेरितिमा, पोस्टुमा, अर्थवर्म, हिरुडिनारिया, ब्लड सकिंग लीच हा आपल्याला परत बायोटेक मध्ये लागेल. कशात वापरता? ब्लड काढायला मेडिसिन. येस येस येस, व्हेरी पॉप्युलर, व्हेरी पॉप्युलर. म्हणजे हळद टाकून ते काढायचं ते हळद टाकून निघून जातं. आणि म्हणून आपण त्याचा बायोटेक मध्ये उपयोग करतो. कसा आपण बायोटेक मध्ये शिकतो. मॅम ते असताना स्नेक बाईट झाला की ते वापरू शकतो. तो फक्त ब्लड सक करतो. जिथे ते इम्प्युअर क्लॉटिंग वगैरे झालं असेल ना, तो सक करून घेतो. त्याला काढणं पण डिफिकल्ट. जेव्हा जेव्हा खूप तिच्या लेग मध्ये क्लॉट पेन वगैरे होतं त्याच्यामध्ये ते टाकून त्याला रिलीज करतात. हो, वरतूनच लाव, बिकॉज इट्स अ ब्लड सकिंग. इक्टो राजा, इक्टो पॅरासाइट. चलो झालं. कोण? ॲनिलिडा, बॉडी सिमेट्री, बायलॅटरल, ट्रिप्लोब्लास्टिक, स्किझोसिलोम. आता स्किझोसिलोम म्हटलं काय ह्यांनी? स्किझोसिलोम इज अ सिलोमिक. सो तुम्ही सिलोमेटच लक्षात ठेवा, पण अजून थोडं प्रिसाइज केलं तर देन इट इज अ स्किझोसिलोम. 2 टाईपचे सिलोम असतात, ट्रूसिलोम अँड स्किझोसिलोम. पण यू रिमेंबर ॲज अ सिलोमिक ओनली. ओके ओके ओके. पेयर्ड गँग्लिया, 2 पेयरच्या गँग्लिया सगळीकडे. न्यूरल सिस्टम कन्सिस्ट ऑफ पेयर्ड गँग्लिया कनेक्टेड बाय लॅटरल नर्व्स टू अ डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड. हे परत आपल्याला नर्वस सिस्टीम मध्ये येईल, किंवा मी अर्थवर्म बघते डिटेल केलं तर त्याच्यात सांगते. इथे चित्र दिलं असेल तर बघूया. हे सगळं महत्वाचं आहे. हे दिलेलं आहे एनसीईआरटीने. लॉन्जिट्युडिनल मसल्स, सर्क्युलर मसल्स, longitudinal muscles, circular muscles, coelom, CT in earthworm for locomotion. काल पण आपण बोललो. Repetition of organ in every ring, metamer, so metameric. Parapodia in Nereis, and you might be having suckers like in Hirudin, yeah, leeches. So all these are helping for locomotion. So what are helping for locomotion? So all these are helping in locomotion. Hirudin, blood sucking leech. Blood sucking leech, Hirudinaria. हे सगळं एनसीईआरटीचं आहे. ब्लॅकिश. इथे मी टाकलं होतं बहुतेक चित्र की डिलीट केल्या त्या एक्स्ट्रा स्लाइड माहिती. ओके, युट्यूब जिंदाबाद. खूप वेळ पण जातो. सो टाइम इज मनी. ओके, करू चेंज. हे पण अर्थवर्म मध्ये म्हटलेलं आहे. सिलोम विथ सिलोमिक फ्लुइड प्रोव्हाइड हायड्रोस्टॅटिक स्केलेटन, गिव्स स्टिफनेस टू द बॉडी. ते सिलोमिक फ्लुइड मुळे ती बॉडी स्टिफ राहते, नाही तर ती अशी मरून जाईल. ओके, and thus aids in locomotion. Parapodia which help in swimming. Nereis आणि ह्याचे हे जे दिसतात
हे आर पॅरापोडियास. मागची घेऊ. डन. सिफेलायझेशन म्हणजे त्याचं नर्वस सिस्टीम किंवा हेड आणि ब्रेनचं सगळं फॉर्मेशन अँड सेन्स ऑर्गन. रिस्पिरेशन बाय सिंपल डिफ्युजन हे सगळे अर्थवॉर्मचे फीचर्स येतात आणि म्हणून अर्थवॉर्म असा अर्थवॉर्म जो टॉपिक दिला तसं नाही पण असा अर्थवॉर्म येऊ शकतं अॅनिमल किंगडम मधलं. ओके सो क्लोज सर्क्युलर आणि हे महत्वाचं. हिमोग्लोबिन अँड क्लोरोफ्लुओरिन. हा आणि क्लोरोफ्लुओरिन आय गेस इज गिव्हिंग अ ब्ल्यू कलर, ब्लूइश कलर. एकदा कन्फर्म करा. क्लोरोफ्लुओरिन कलर. सो these are the respiratory pigment. So ह्याच्यावर क्वेश्चन. Chlorofluorine is a respiratory pigment in earth. Excretion by nephridia. नेफ्रिडिया कुठला? मेटानेफ्रिक. आता मेटानेफ्रिक, प्रोटोनेफ्रिक काय काय जा आणि बघा मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओचं प्रूफ. नेफ्रिडिया. ठीक आहे. ऑलरेडी आपण म्हटलंय अर्थवॉर्म अँड लीच हर्मॅफ्रोडाइट आणि डायोशियस नेरिस युनिसेक्शुअल. याचा लार्वा ट्रोपोफोर लार्वा. आणि क्लासिफिकेशन काय ह्याच घेतलं कारण अर्थवॉर्म. हिरुडिनिया मध्ये लीच, पॉलिचिट्रा मध्ये अर्थवॉर्म. सी माउस नाही, ओलिगोचिट्रा मध्ये अर्थवॉर्म. ओलिगोचिट्रा फ्युसिटी सो अर्थवॉर्म. फक्त ओलिगोचिट्रा मी इथे टाकले अर्थवॉर्म. आणि सिटी दॅट इज हेल्पिंग फॉर लोकोमोशन. ह्याच्यातले महत्वाचे पॉइंट करा. क्लायटेलम आहे त्याचा तो रिप्रोडक्टिव्ह रिजन्स. काय आहे आपण बघू हे सगळं. क्लायटेलम, फेरिथिमा, फक्त हा तरी लक्षात ठेवा. याचं पुढचं नाव फेरिथिमा पोस्टुमा. So that is a clitellum. This is a clitellum for reproduction. त्याच्यामध्ये ते रिप्रोडक्टिव्ह पोज 14 to 16. 14 to 16 is a clitellar region ज्याच्यावर मेटामरिक सेगमेंटेशन नाहीये. क्लायटेलर रिजन.
आणि हा लीच. अशा पद्धतीने तो स्किनला अटॅच करतो वेर इट सक्स ब्लड. हा ठीक आहे सर. किंवा फोटो काढताना असेल, म्हणजे फोटो काढताना कलर चेंजेस माइट बी. दुखत असेल ना? तो दुखत असेल ना, तो सक करतो तेव्हा ते सेन्सेशन तर होत असेल ना काहीतरी. एक गोळी दिली तोपर्यंत तसंच करणार ऑपरेशन. ओके. का त्याला जिल्हा ठेवून त्याचं पुढे काम करतो. म्हणजे फ्रेश वॉटर लीच. ऑल राईट. सो ॲनिलिडा अर्थवर्म आपण करूया थोडस डिटेल. उद्याचा मी मेसेज टाकते, फक्त ग्रुपवर थोडस ऍक्टिव्ह राहा. उद्या क्लास घेते की नाही.